नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळेजण? हे बघा मी ना आज एक ब्लाऊज कटिंग करते, तर त्याची व्हिडिओ म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. तर हे बघा, आता पेपर कटिंग करायचं आहे तर आपल्याला पहिलं लागतं पेपर, त्यानंतर आहे पट्टी, परत मार्कर, मेजर टेप, कैची आणि माप. जे आपल्याला कापायचं आहे ते आपण पहिलंच माप काढून ठेवलेलं आहे. हे बघा, आता आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूया. तर मी तुम्हाला माप सांगते, तर तुम्ही माप बघा. उंची आहे आपली 13.5 इंच, त्याच्यात 1 इंच मिळवलं की 14.5. शोल्डर आहे 5.5, मुंडा आहे 5.5, छाती आहे 34 कमर आहे 30, पुढचा गळा 6, कटोरी आहे 5.5 इंच. अशा पद्धतीने आपलं हे माप आहे. आता आपण याचं पेपरवर कटिंग करायला सुरुवात करूया. जर तुमच्याही ब्लाऊजला हे सेम माप असेल तर तुम्ही ह्या सेम पद्धतीने जर कटोरी कटिंग केली तर तुमचं एकदम माप परफेक्ट बसणार आहे. हे बघा, कपडा किंवा पेपर जेही आपण कटिंग करतो त्याची बंद बाजू आपल्या बाजूने ठेवायची आणि जी ओपन बाजू आहे, जी उघडी बाजू आहे ती समोरच्या बाजूने ठेवायची. नाहीतर काय होईल, जर उघडी बाजू आपल्या दिशेने ठेवली तर ते मध्यभाग आपला मागच्या भागाचा जो मध्यभाग असतो तो कापला जाईल आणि कापड वेस्ट होईल. पेपरवर तर चूक झाली तर ठीक आहे, पण कापडावरती चूक झाली तर मग नुकसान होऊ शकतं. जर कस्टमरचं असेल तर मग जास्त नुकसान होईल. म्हणून बंद बाजू ही आपल्या बाजूने ठेवायची, कधीही लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण एक सरळ लाईन मारून घेऊया खाली. ही सरळ लाईन मारणं कपड्यावर किंवा पेपर दोघांवरही गरजेचे आहे, कारण की मग काय होतं, माप असं खालीवर होतं. कारण की जर कापड सरळ नसेल तर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. हे बघा, तर आपली आता उंची आहे 13.5 इंच, त्याच्यात आपल्याला 1 इंच मिळवायची आहे. तुमची जीही उंची असेल, म्हणजे जर तुमच्या ब्लाऊजची उंची 14 इंच असेल किंवा 15 इंच असेल तर त्या उंचीमध्ये 1 इंच आपल्याला मिळवायची पूर्ण उंचीमध्ये. आता माझी ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच, म्हणून मी त्याच्यात 1 इंच मिळून ते झाले आहेत आपले 14.5 इंच. ठीक आहे. त्यानंतर आपलं शोल्डर आहे 5.5 इंच. 34 छातीसाठी आपल्याला शोल्डर हे 5.5 इंचाचं लागतं. त्यानंतर सेम माप शोल्डरचं मापसारखंच आपण माप खाली आखून घेणार आहोत आणि इथे आपण या लाईनीवर मुंड्याचं माप देणार आहोत. मुंडा आहे आपला 5.5 इंचाचा. हे 2 निशाण मारून घेतले, याने काय होतं, लाईन अशी सरळ येते, मागे पुढे लाईन येत नाही. हे बघा, इथे आपण 5.5 इंचावर मुंड्याची लाईन मारून घेतलेली आहे. ही मुंड्याची लाईन जी आपल्याला भेटते तिथेच आपण छातीचे माप टाकणार आहोत. म्हणजे जिथे आपण मुंड्याची लाईन मारतो तेच आपलं काय आहे, अपर चेस्ट छातीचं माप टाकायची लाईन आहे. म्हणजे इथेच आपण छातीचं माप टाकणार आहोत. ही आता आपल्याला मिळते छातीचे माप टाकायची लाईन. हे बघा, आता इथं आपली छाती आहे 34 इंच. तर 34चे आपल्याला 4 भाग करायचे. हे बघा, 34चे 4 भाग करायचे. तुमची जीही छातीचं माप असेल, समजा 36 आहे, जे असेल त्याचा 4था भाग करायचा. आता माझ्या ब्लाऊजच्या छातीचं माप आहे 34 इंच, त्याचे मी 4 भाग केले आहे. तर 4 भाग होतो 8.5 इंच, त्याचा 4था भाग म्हणजे 8.5 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिळवणार, 1.5 इंच मार्जिन मिळवणार आहोत आणि 1.5 इंच आपली मार्जिन मिळायचं. जर तुम्ही शिकायला नवीन शिकत असाल तर 2.25 किंवा 2 इंचही तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता. त्याने काय होईल, शिवताना जर कमी जास्त कपडा झाला तरी आपल्याला ब्लाऊजमध्ये मार्जिन उरेल. म्हणून आपल्याला इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतले, तुम्ही 2.25 इंचही घेऊ शकता. हे बघा, त्याच्यानंतर आता आपल्या कमरेचं माप. कमर आहे आपली 30 इंच, तर आपण 30 इंचचा आपल्याला आता 4था भाग, 4 भाग करायचे. 30 इंचचा आपल्याला 4 भाग करायचे. म्हणजे जर कोणतेही कमरेचा 4था भाग, जी तुमच्या ब्लाऊजची कमर असेल त्याचा 4था भाग करायचा. माझ्या ब्लाऊजची कमर आहे 30 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे, जो आपण पाठीच्या मागे टक्स मारतो ना तो इंच. आणि बाकी आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची. जेवढी आपण शिलाई मार्जिन वरती घेणार तीच सेम आपल्याला इथे घ्यायची. जर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली तर 1.5 इंच घ्या, जर 2.25 घेतली तर 2.25 इंच, पण सेम माप घ्यायचं आहे शिलाई मार्जिन सगळीकडे. हे बघा, आता आपण याला सरळ माप घेऊ, सरळ लाईन मारून हे आपण निशाण सगळे जोडून घेऊया. हा आपल्या मागच्या भागाचा ड्राफ्टिंग आहे. हे बघा, इथे आपल्याला 1.5 इंचावर एक मुंड्याच्या आकारासाठी क्रॉस द्यायचा आहे. त्यानंतर ही जी लाईन आहे या लाईनचा आपल्याला मध्यभाग काढायचा आणि हे जे 3 पॉईंट आहेत, हा एक पॉईंट, हा मधला एक पॉईंट, हा हे 3 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते. तुम्ही असे याने किंवा तुम्ही हाताने असे डॉट डॉट करत जोडा, किंवा तुम्ही सॉरी मी विसरले,
फ्रंच कर्वचाही आपण वापर करू शकतो. हे बघा, आता हे बघा, पण शक्यतो डॉट डॉट करून हळूहळू तुम्हाला हातालाही आपल्या ते वळण येऊन जाते एका प्रकारे. हे बघा, आता आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे. 3 इंचाचं आपलं शोल्डर आहे. जे आपलं शोल्डर पट्टीचं माप आहे ते आहे 3 इंच. तर आपण 3 इंचावर एक मार्किंग करणार आहोत. 3 इंचावर आपण मार्किंग केली की ॲटोमॅटिकच आपल्याला गळा रुंदीही मिळते. तर आपल्या ब्लाऊजची गळा रुंदी किती आहे? 2.5 इंच. हे बघा, तर आता आपण मागच्या गळ्याचं माप घेऊया. मागचा गळा आहे आपला, मागच्या गळ्याचं माप टाकणार आहोत. जर जेवढाही तुमचा गळा आहे त्याच्यात आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे. समजा माझ्या ब्लाऊजचा गळा 10 इंच आहे, त्याच्यामुळे 10.5 इंच आहे, त्याच्यात मी अर्धा इंच मिळवला. कारण की शोल्डरच्या बाजूला शिलाईमध्ये जाते, त्यामुळे अर्धा इंच मिळून मी 11वर मार्किंग केलेलं आहे. आणि गळा रुंदीही मी 2.25ची टाकली आहे, कारण की थोडासा ब्रॉड गळा पाहिजे म्हणून. हे बघा, अशा प्रकारे हा बॉक्स तयार होईल आणि आपण याला लाईन मारून घेऊया. इथे आपल्याला जेही ब्लाऊजचा आकार तुम्हाला पाहिजे तो तुम्ही इथे टाकू शकता. गोल गळा, चौकोन गळा, किंवा हे बघा अशा प्रकारे पान गळा, मटका गळा, जे तुम्हाला ब्लाऊजसाठी गळा हवा आहे तो तुम्ही इथे टाकू शकता. एक महत्त्वाची गोष्ट, परत शोल्डरच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच शोल्डर डाऊन करायचं आहे गळ्याच्या बाजूला. ही टिप खूप छोटीशी आहे, पण याने काय होतं, जे शोल्डर उतरायचे जे प्रॉब्लेम असतात ते उतरत नाही. त्यामुळे नेहमी गळ्याच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच हे शोल्डर डाऊन करायचं आहे. आर्महोलच्या बाजूला नाही, गळ्याच्या बाजूला. एक लक्षात ठेवा, गळ्याच्या बाजूला 1/2 इंचाने आपल्याला हे शोल्डर डाऊन करायचं. त्याने काय होईल, शोल्डर कधीही उतरायची कंप्लेंट येत नाही. कधी कधी आपण शिवतो खूप छान, पण मग कस्टमरला शोल्डर उतरते. त्यासाठी ही टिप छोटीशी आहे पण खूप महत्त्वाची. आणि तुमचं जे शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम असेल ब्लाऊजचा तो कमी होईल. त्यामुळे ही तुम्ही नक्की टिप ट्राय करून बघा. हे बघा, आता मी हे माप कापून घेते. आहे तसंच आपल्याला माप कापून घ्यायचं आहे. हे मी कापते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हे व्हिडिओ कशा वाटतात हेही मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण मागचा भाग तर कापून घेतलेला आहे. आता आपल्याला सेम पुढचा भाग कापून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपण हे असं ठेवणार आहोत. सेम टू सेम मागचा भाग पुढच्या भागावर ठेवून आपल्याला छापून घ्यायचं आहे. खाली थोडं 1 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे आणि आहे तसं आपल्याला हे छापून घ्यायचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, हे ठेवताना व्यवस्थित खालच्या पेपरवर एकदम असं व्यवस्थित ठेवा. असं वाकडं तिकडं किंवा मध्येच पलीकडे सरकलेलं असं ठेवू नका. एकदम परफेक्ट त्या पेपराची घडीवरच घडी ठेवा, म्हणजे ते माप परफेक्ट येईल. हे बघा, हे पेपर हलू नये म्हणून एक कैची आणि हे मी पट्टी ठेवले जेणेकरून हलू नये. तुम्हीही असंच काहीतरी पेपर ठेवा किंवा तुम्ही पिनांचाही वापर करू शकता. पिन लावल्या की पेपर हलत नाही, तर मग आपण व्यवस्थित मार्किंग करू शकतो. हे बघा, आता आपण आहे हे माप परफेक्ट मागच्या भागाचा सेम माप आपण पुढच्या भागासाठी टाकणार आहोत. डबल मार्किंग करण्याची गरज पडत नाही, पूर्ण मापे परत टाकायची गरज पडत नाही. हे आहे तसं तुम्ही फक्त छापून घ्यायचं आहे. हे एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते ब्लाऊजसाठी. हे बघा, आहे असं एकदम व्यवस्थित मार्किंग छापून घ्या. हे बघा, कुठेही कमी जास्त घेऊ नका. थोडीशी वाकडी झाली तरी लाईन परत आपण हाताने व्यवस्थित सरळ करा. पण कुठे 1/2 इंच बाहेर निघलं आहे, कुठेच अर्धा इंच आत गेलं आहे, असं करू नका. आहे तसं परफेक्ट त्याच्यावर छापून घ्या. ठीक आहे. आणि हे मी गळ्याच्या बाजूला एक निशाण मारून घेते. आता हे मी काढून घेतलेलं आहे पेपर. हे बघा, आहे तसं आपण परफेक्ट असं छापून घेतलेलं आहे. आता हे बघा, हे व्यवस्थित आपल्याला छापून घ्यायचं. फक्त 1 इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे जो मागचा भाग आहे ना तो आहे तसंच छापून घ्यायचा आणि त्याला 1 इंच आपल्याला नंतर खाली वाढवून घ्यायचं आहे. आपण हे 1 इंच का वाढवतो? हे क्रॉस पट्टीसाठी. जर आपण आत्ता पेपरवरच 1 इंच वाढवून घेतली ना तर आपल्याला कापडवरती परत एक्स्ट्रा 1 इंच वाढवून क्रॉसपट्टी वाढवायची गरज पडत नाही. ती इथेच आपली वाढवून होते. ठीक आहे. फक्त आपल्याला कटोरी वाढवायचं राहतं. क्रॉसपट्टी कसं खाली पण जॉईंट होतं, मग परत वरती पण जॉईंट करण्यामध्ये क्रॉसपट्टीत आपल्या अर्धा इंच निघून जाते. त्याच्यामुळे कापड कापतानाच आपल्याला 1 इंच अगोदर वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं डबल काम होत नाही. हे बघा, आता पुढचा गळा आहे 6.5 इंच, तो मी आखून घेतला आहे. गळा रुंदी शक्यतो सगळ्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला 2.5ची येते पुढच्या गळ्यासाठी. मागे 2.5-3 असू शकते, पण पुढे गळा रुंदी 2.5च असते. हे बघा, 6.5वर मार्किंग करून मी हे बॉक्स तयार करून घेते. आता आपल्याला हे मुंड्यालाही लाईन मारून घेऊया.
इथे म्हणजे आपल्याला पुढचा मुंड्याला आकार द्यायला सोपे पडेल. हे बघा अशा पद्धतीने मुंड्यावर आकार देऊन घ्यायचा. आणि आता हे बघा पाव इंच आपल्याला इथे आतल्या साईडला घ्यायचं आहे. पाव इंच आपल्याला हे आतमध्ये घ्यायचं आहे आणि हे क्रॉस मारून एक लाईन करून घ्यायची आहे. क्रॉस लाईन घ्यायची आहे ही. हे बघा आता इथपासून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे. आतल्या लाईनपासून वरपर्यंत 1.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. तिथपासून नाही, आतल्या लाईनीवरून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याला आता गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा पहिला डॉट डॉट करून तुम्ही गोल आकार देऊन घ्या आणि नंतर व्यवस्थित एकदम डार्क करून गोलपणे आकार देऊन घ्या. मुंढ्याला आकार दिला ना व्यवस्थित ते जास्त ब्लाऊजमध्ये झोल होत नाही. आता आपण पुढच्या भागासाठी हे करूया. हे बघा आपली जी क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला घ्यायची 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. ह्याही साईडने आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. वाढवलेली 1 इंच एक्स्ट्रा आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला 2.5वर ही लाईन मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पाऊण इंच आपल्याला वरती जायचं आहे. पाऊण इंच हे जो इथे भाग असतो हा छातीचा 10वा भाग आपल्याला इथे टाकायचा आहे. छातीचा 10वा भाग टाकला. 34चा 10वा भाग म्हणजे 3.4 लाईन म्हणून इथे आपण हे लाईन करून घेतली. आणि हे क्रॉस पट्टीसाठी आपल्याला थोडंसं गोल आकार देऊन इथे करून घ्यायचं आहे. असं पट्टीने तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल सरळ लाईन मारून घेतात. शक्यतो अशी सरळ लाईन मारायची नाही, गोल आकार करून घ्यायचा. हे बघा कटोरी आहे आपली 5.5 इंच. तर आता 5.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. इथे आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग घ्यायची. कधी कधी कटोरी तुम्ही जे ब्लाऊज असेल जे तुम्ही मापासाठी घेतले त्याच्यात 5.25 इंचाची पण असू शकते, त्यामुळे ते शक्यतो माप बघून घ्यायचं. कधी कधी 5.25 इंचाची शक्यतो 5.5 इंचाचीच लागते, पण एखादं जर कस्टमरने आपल्याला माप दिले त्याचीही आपण कटोरी चेक करून घ्यायची. मुंडेच्या इथून 2.5 इंचावर मार्किंग करायची आणि गळ्याच्या इथून 5.5 इंचावर. असे आपल्याला हे जे 3 पॉईंट मिळालेत आता हे आपण जोडून घेऊया. हे बघा हा एक पॉईंट इथपर्यंत असा व्यवस्थित शेप देऊन गोल आकार तयार झालेला आहे. बघा व्यवस्थित कटोरी किती व्यवस्थित गोल आकार आलेला आहे कटोरीला. जर कटोरीला याला इथेच गोल आकार व्यवस्थित परफेक्ट आला ना तर आपल्याला कटोरी ब्लाऊज घातल्यानंतरही फिटिंग खूप छान बसते. हे बघा आता हे मार्किंग करून झालेले आहे. आता मी हे कैचीने कापून घेते. तुम्हाला जर हे व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल किंवा दुसऱ्या ब्लाऊजचं माप हवं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा आता अशा पद्धतीने आपण हे कैचीने कापून घेतलेलं आहे. तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब माझ्यासाठीही खूप मदत होईल. हे बघा अशा पद्धतीने आता आपण हे माप घेऊन कापून घेतलेलं आहे. तुम्हाला माझ्या ब्लाऊजच्या व्हिडिओ कशा वाटतात तेही नक्की कमेंट करून सांगा. तसेच मी स्टिचिंगच्याही व्हिडिओ टाकते, वेगवेगळे ब्लाऊजचे गळे शिवते, तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असते. त्याही व्हिडिओजला जास्तीत जास्त सपोर्ट द्या. खूप वेगवेगळे पानगळा, मटका गळा, चौकोन गळा, ह्या सिंपल गळ्यांना किती छान छान डिझाईन आपण बनवू शकतो हे मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवत असते. त्याही नक्की व्हिडिओंना प्रेम द्या. हे बघा आता आपण ही कटोरी कापून घेऊया. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. हे बघा आता हा झाला आपला साईडचा भाग. ही क्रॉसपट्टी, योग क्रॉसपट्टी आणि ही आता ही आपली कटोरी. तर आपल्याला आता फक्त कटोरी वाढवायची आहे. बाकी सगळं माप आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे, अजिबात वाढवायची गरज नाही. हे बघा आहे हे आपण हे आता बाजूला काढून घेऊया. ह्या कटोरीचा आता आपल्याला मध्य काढायचा आहे. असा मध्यभाग ठेवून हे बघा इथे मध्य काढून घ्यायचं आहे. मध्य काढला ना की आपल्याला टक्सची लाईन मिळते. हे बघा असं व्यवस्थित डॉट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला फक्त कटोरी वाढवायची आहे. हे बघा आपण पेपर घेऊन याच्यावरती कटोरी वाढवून दाखवते मी तुम्हाला. एकदम सोपी पद्धत आहे. कसं प्रत्येकाच्या ब्लाऊज शिवण्याची पद्धत वेगळी असते, तसेच ब्लाऊज कटिंगची पद्धत वेगळी असते. तुम्ही जास्तीत जास्त जेवढं कटिंग बघणार किंवा त्याची प्रॅक्टिस करणार ते तुम्हाला अजून सोपं जाईल. शक्यतो प्रॅक्टिस करताना पेपरचाच वापर करायचा. लगेच आपण कधी कधी जमतंय म्हणून कापडवर कटिंग करतो, त्यामुळे कधी कधी मग आपलं माप चुकलं तर कपडा वेस्ट होऊ शकतो.
हे बघा आपल्याला आहे तशी छापून घेतल्यावर आपल्याला अर्धा इंच इथे आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचे आहे आणि साईडलाही आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचे आहे आणि खालच्या बाजूला जे आपण मध्य काढला तिथे आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचे. तर हे जे आपल्याला 5 पॉईंट मिळालेले आहेत यांना आपल्याला सगळ्यांना जॉईंट करून घ्यायचं आहे. हे बघा इथे 1.5 इंच दिसतं, मी एकदा परत टाकलं माप. हे बघा आता ह्या सगळ्या लाईन्स आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहे. कमी जास्त करायच्या नाही, एकदम सरळ व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत. जास्तीत जास्त तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना पेपरचा वापर करा, म्हणजे माप चुकत नाही. इथून आपल्याला असं 1.5 इंच वरती घ्यायचं आहे, म्हणजे कसं कटोरीला माप एकदम व्यवस्थित आहे. पहिले ना कधी पण असे डॉट डॉट करून देऊन घ्यायचे, म्हणजे जर आपल्याला आकार कमी जास्त वाटला तर आपण त्याला व्यवस्थित परत फिनिशिंग देऊ शकतो. हे बघा मी थोडंसं 2 लाईन बाहेरून घेतलेले आहे कटोरी. डॉट डॉट मारल्यावर आपल्याला कळालं की थोडी अजून बाहेर पाहिजे. आपण जेव्हा जितकी प्रॅक्टिस करतो ना त्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिकच सवय होऊन जाते की माप कमी जास्त असले की आपल्याला लगेच लक्षात येतं. म्हणून जास्तीत जास्त याच्यावरती तुम्हाला सरावाचीच गरज आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर जास्तीत जास्त पेपर कटिंग करा. हे व्हिडिओ बघून नाही समजलं तर रिपीट व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की व्हिडिओ कळेल. आणि ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग केलं तर लगेच तुम्ही शिकाल. हे बघा आता अशा पद्धतीने आपण याला वाढवून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला टक्स मारून दाखवते. असं मध्य काढला, हे जर कमी जास्त थोडंसं असेल तर त्याला आपल्याला कापून सरळ करून घ्यायचं आहे. हे बघा जेवढं आपण वाढवले ना मी तुम्हाला टक्स मारून दाखवते. हे बघा 1.5 इंचावर आपल्याला टक्स घ्यायचा आहे आणि इथून 2.25 इंच वरती उभा टक्स घ्यायचा आहे. आता हे बघा असा आपला टक्स असेल. हे टक्स आपण आता मी तुम्हाला स्टॅपलर मारून दाखवते. बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला स्टॅपलरची पिन मारून दाखवते. एकदम अशी छान गोल कटोरी येते आणि खूप छान असं टोकही येतं. हे बघा किती सुंदर अशी पेपरची गोल कटोरी तयार झाली. बघितल्यावरच आपल्याला कळतं की हे एकदम परफेक्ट माप आहे. याच्यावरून आता आपण ही कटोरी वाढवून घेतलेली आहे. हे बघा आपले सगळे भाग कापून झालेले आहे. स्लीव्हही मी तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बाही पण कापून दाखवेल, पण ही व्हिडिओ मोठी होईल म्हणून मी याच्यात तुम्हाला फक्त कटोरीचं माप दाखवलं. हे बघा कटोरी जॉईन करताना 1/2 इंच थोडीशी अशी पुढे ठेवायची असते, नाहीतर काय होतं ते गळा व्यवस्थित बसत नाही. म्हणून 1/2 इंच पुढे ठेवून हे बघा व्यवस्थित अशी कटोरी आपले कट टू कट माप येतं. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कापून झालेलं आहे. ही 34 चेस्टचं माप आहे. हे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून नक्की सांगा. हे बघा अशा पद्धतीने हे आपले पूर्ण माप तयार झालेलं आहे. व्हिडिओ कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. पूर्ण व्हिडिओ तुम्ही माझी हे ब्लाऊजची कटिंग बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. हे बघा ही अजून एक महत्त्वाची टिप्स आहे मी तुम्हाला देते. जिथे आपण मागचा भाग कापतो, मागच्या भागाला आपल्याला मध्य काढून अर्धा इंचाचा दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे बघा असं जेव्हा आपण कपड्यावर टक्स मारतो ना तेव्हा हे बघा असं तुम्ही बघितलं असेल कधी कधी एखाद्या ब्लाऊजचं की पाठीमागचा साईड असा वरती जातो एखाद्या लेडीजच्या ब्लाऊजचा. तर ते जाऊ नये म्हणून ही एक छोटीशी टिप आहे. हे बघा हे जे सरळ एक्स्ट्रा भाग निघतोय ना ती सरळ लाईन मारून घ्यायची आणि तेवढा भाग असा काढून टाकायचा. हे तुम्ही म्हणाले 1/2 इंचाच्या एक्स्ट्रा कापड काढल्याने ब्लाऊजला एकदम व्यवस्थित फिनिशिंग येते. हे बघा सगळे आपले पार्ट्स तयार झालेले आहेत. ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. खूप खूप धन्यवाद.